Hello students, you are welcome in the lecture number 10 of a chapter of some basic concepts of chemistry. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं शारदाबाई पवार महिला महाविद्यालयामध्ये मी स्वागत करतो. हे आपलं 10 नंबरचं लेक्चर आहे सांगतोय 10 नंबर. आणि या लेक्चरमध्ये आपण हे 3 पॉईंट्स कव्हर करणार आहोत हे सांगतोय. मोल, त्यानंतर मोलार मास आणि नंबर ऑफ मोल्स. याच्या अगोदरचं जे लेक्चर होतं त्यामध्ये आपण फॉर्म्युला मास म्हणजे काय ते बघितलं. फॉर्म्युला मास ज्यावेळेस सॉल्ट असतो क्षार, तर त्या सॉल्टमध्ये ॲटम्स नसतात, तर त्यांचे काय असतात आयन्स, म्हणजे कटायन आणि ॲनायन. परंतु जेवढे कटायन्स असतात तेवढेच ॲनायन्स असतात. म्हणून त्या ॲटमचं जे मास आहे त्याची बेरीज केली जाते, त्याला म्हणायचं फॉर्म्युला मास. नाव सी हिअर व्हॉट इज मोल, मोलार मास अँड नंबर ऑफ मोल्स. सर्वप्रथम इथं मोल म्हणजे काय ते मी सांगतो. मोल म्हणजे काय पहा. ज्याप्रमाणे एखाद्या सबस्टन्सची क्वांटिटी मोजताना, संख्या जर खूप मोठा नंबर असेल तर आपण तो मोठा नंबर घेत नाही, काहीतरी त्याला वर्डिंग दिलेलं असतं. वर्डिंग समजा केळी 24 केळी असं म्हणत नाही आपण, 24 केळी असं नाही म्हणत, तर काय म्हणतो 2 डझन. डझन हा शब्द इथं वापरतो. 90 केळी असं नाही म्हटलं जात. 60 केळी असं नाही म्हटलं जात, तर 60च्या ऐवजी काय म्हणणार 5 डझन. म्हणजे डझन असा एक शब्द वापरला जातो की ज्यामुळं नंबर किती पाहिजे हे लक्षामध्ये येतं. एका डझनामध्ये किती संख्या असते 12. किंवा ग्रॉस म्हणजे काय असतं, तर 480 संख्या असते, त्यावेळेस एक ग्रोस झालेला आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे मोल हे एक युनिट आहे. ज्याप्रमाणे डझन एक युनिट आहे, ग्रोस एक युनिट आहे, त्याचप्रमाणे मोल हे सुद्धा एक युनिट आहे. बट धिस इज ए व्हेरी बिग युनिट. हे युनिट खूप मोठं युनिट असतं. नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ आयन्स और नंबर ऑफ मॉलिक्युल्स which are present in very large number are indicated by a mole. But this mole is very big unit. आपल्याला माहिती आहे 1 किलो म्हणजे किती ग्रॅम असतं, तर 1000 ग्रॅम. बघा बरं का, 1 किलोग्रॅम म्हणजे किती असते 1000 ग्रॅम. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतं 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर असतं 10 मिलीमीटर. असे हे काही युनिट्स आहेत. हे युनिट्स आहेत. तसंच मोल हे सुद्धा एक युनिट आहे, परंतु ते खूप मोठं युनिट आहे. तर ते 1 मोल म्हणजे काय असतं 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स और मॉलिक्युल्स और आयन्स. लक्षात येते का बघा.
ज्याप्रमाणे हे युनिट आहेत किलोग्रॅम, मीटर किंवा सेंटीमीटर, तसंच मोल हे सुद्धा एक युनिट आहे. परंतु हे युनिट लहान लहान आहेत. 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम, मीटर म्हणजे एवढे सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. हे लहान लहान युनिट झाले. परंतु मोल हे खूप मोठं युनिट आहे. कारण एका मोलमध्ये किती ॲटम्स असतात तर एवढे. बघा बरं का किती येतील हे जर असं असेल 6.022 इंटू 10⁻², म्हणजे किती 100. तर आपण काय लिहिणार आहे बरं, हे 602.2 दोन घरं पलीकडे घेणार ना 10⁻², म्हणजे त्याच्याऐवजी 10⁻³ असेल तर काय करणार, 3 घरं पलीकडे घेणार. 4 असेल तर काय करणार, आणखी एक 0. 5 असेल तर परत एक 0. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 एवढे 0 येते ते. ह्या संख्येवरती किती 0 आले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि त्याच्या अगोदर ही संख्या आहे. म्हणजे एवढा मोठा नंबर आहे तो. हा नंबर आपल्याला काउंट करता येईल का? इथं आपण म्हणतो 1000, हे 100, हे 10. तसं एवढी मोठी संख्या काउंट करता येते का आपल्याला? नाही. एवढा मोठा तो नंबर आहे. म्हणून मी काय म्हटलं, मोल इज व्हेरी बिग युनिट. हे खूप मोठं युनिट आहे. मग ते मोल म्हणजे काय? जर 12 ग्रॅम कार्बन घेतला, कार्बनचा आयसोटोप आपण बघतो, स्टँडर्ड आयसोटोप कोणता घेतलेला आहे कार्बनचा? कार्बन 12 आयसोटोप. हा आयसोटोप आहे कार्बन. आयसोटोप म्हणजे समस्थानिक. हा कार्बनचा आयसोटोप आहे सर्वात स्टँडर्ड. कार्बन 12 आयसोटोप इज हायली स्टँडर्ड आयसोटोप अँड द मास ऑफ धिस इज कन्सिडर्ड टू बी एक्झॅक्टली 12 ग्रॅम. कार्बन 12चा जो आयसोटोप असतो त्याचं मास आपण बघितलं, ॲटॉमिक मास कार्बनचं किती घेतो आपण? 12. मग ह्या 12 ग्रॅममध्ये कार्बनचे किती ॲटम्स असतात 12 ग्रॅममध्ये? तर ते एवढे ॲटम्स असतात. 12 ग्रॅम कार्बन घेतला तर त्यामध्ये एवढे ॲटम्स असतात. 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ कार्बन. जर 12 ग्रॅम कार्बन घेतला कार्बन आयसोटोपचा, तर त्यामध्ये एवढे ॲटम्स असतात कार्बनचे. मग मोल म्हणजे काय? तर एवढ्या ॲटमचं वजन म्हणजे 1 मोल. ह्या 12 ग्रॅमला काय म्हटलं जातं? 1 मोल कार्बन. 1 मोल कार्बन. लक्षात येतं का बघा? 1 मोल कार्बन म्हणजे 12 ग्रॅम कार्बन. आणि 12 ग्रॅम कार्बनमध्ये कार्बनचे ॲटम्स किती असतात? तर हे 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. याचा अर्थ कोणत्याही सबस्टन्सचं जर एवढे ॲटम घेतले, हे ॲटमची संख्या घेतली, तर त्याला काय म्हणायचं? 1 मोल ऑफ ए सबस्टन्स. द नंबर ऑफ ॲटम्स which are present in 1 mole, number of atoms which are present in 1 mole is this one. So 1 mole of substance is nothing but the number of atoms equal to the number of atoms present in 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. समजली का 1 मोलची डेफिनेशन? 1 मोलची डेफिनेशन मी इथं सांगितली. 1 मोल म्हणजे काय आहे? तर 1 मोल हा एवढा सबस्टन्स आहे. केवढा? किती सबस्टन्स आहे तो? तर 12 ग्रॅम कार्बनमध्ये
जेवढे ॲटम्स असतात कार्बनचे तेवढे ॲटम्स असणारा जो सबस्टन्स आहे त्याला म्हणायचं 1 मोल सबस्टन्स. समजलं का सर्वांना? बघा 1 मोल सबस्टन्स म्हणजे काय मी सांगितलं इथं. 1 मोल सबस्टन्स किती असतो? तर तो 1 मोल सबस्टन्स म्हणजे 12 ग्रॅम कार्बनमध्ये हे जे एवढे पार्टिकल असतात, 12 ग्रॅम कार्बनमध्ये जेवढे पार्टिकल असतात तेवढे पार्टिकल जर दुसऱ्या सबस्टन्सशी एकत्र घेतले तर त्याला काय म्हणायचं? 1 मोल सबस्टन्स. बघा बरं का, म्हणजे समजा जर आपण हायड्रोजन घेतला, हायड्रोजन, तर आपल्याला हायड्रोजन किती घ्यावं लागेल की 12 ग्रॅम कार्बनमध्ये किती पार्टिकल असतात बघितलं कार्बनचे? 6.022 इंटू 10⁻23 एवढे ॲटम्स असतात 12 ग्रॅम कार्बनमध्ये. म्हणजे हायड्रोजन आपल्याला एवढे ॲटम्स घ्यावं लागतील. कशाचे? हायड्रोजनचे. त्यावेळेस जो आपण हायड्रोजन घेतलेला आहे त्याला काय म्हणणार आपण? 1 मोल हायड्रोजन. त्याला म्हणायचं 1 मोल हायड्रोजन. किंवा ऑक्सिजनचं उदाहरण घ्या. समजा ऑक्सिजन, तर ऑक्सिजनचे सुद्धा किती ऑक्सिजन घ्यायचं आहे आपल्याला? ओ, तर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स एवढे घ्यायचे एकत्र. आणि ते ऑक्सिजन जर एवढे घेतलेले असतील ॲटम्स, तर तो जो सबस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं? किती ऑक्सिजन घेतला आपण? म्हणायचं 1 मोल ऑक्सिजन घेतलेला आहे. लक्षात आलं सगळ्यांना? मग 1 मोल म्हणजे काय? 1 मोल सबस्टन्स इज दी सबस्टन्स which is containing number of particles or number of atoms equal to number of atoms present in 12 gram of carbon 12 isotope. कार्बन 12 आयसोटोपचं जर 12 ग्रॅम घेतलं तर त्या 12 ग्रॅममध्ये जेवढे कार्बनचे ॲटम्स असतात तेवढाच पदार्थ जर दुसरा कुठलाही घेतला तर तो किती घेतला आहे म्हणायचं आपण? 1 मोल एवढा घेतलेला आहे. आता ही एवढी ॲटमची संख्या कशी येते बघा. पुस्तकामध्ये कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. ते कॅल्क्युलेशन पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. बिलकुल पाठांतर करायचं नाही. व्हेरी सिम्पल. त्यांनी दिलेलं आहे बघा. एका ॲटमचं वजन दिलेलं आहे. 1 ॲटम तो किती असतो? 1.992648 इंटू 10⁻23. 1.992648 इंटू 10⁻23 हे वजन असतं. कशाचं? कार्बनच्या एका ॲटमचं. ग्रॅम. दिस इज द मास ऑफ 1 ॲटम ऑफ कार्बन. एवढं ग्रॅम घेतलं तर किती ॲटम असतो? 1 ॲटम असतो. मग कार्बनचे किती ग्रॅम घेतलेले आहेत? ते 12 ग्रॅम. 12 ग्रॅम जर कार्बन घेतला तर त्याच्यात किती ॲटम असतील? 1 ॲटम. ह्या ग्रॅमचा 1 तर 12 ग्रॅमचं किती? डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकार करून ते आपल्याला सोडवता येईल. तर 1ची किंमत काय येईल बरं? मग हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे x इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 1.992648 इंटू 10⁻23 प्लस नाही बरं का, हे -23 असतं. आणि हे जर सोडवलं, याचं उत्तर जर काढलं तर ते उत्तर किती येतं? एवढं येतं आहे. हे पाठांतर करायचं नाही. बिलकुल पाठांतर करण्याची आवश्यकता नाही. फक्त सांगतोय मी की कार्बनच्या एका ॲटमचं वजन एवढं आहे. एका ॲटमचं तर एवढं ग्रॅम आहे. तर 12 ग्रॅमचं किती असेल ते जर काढलं तर तेवढे ॲटम्स येतात. मग त्यात किती ॲटम्स असतात? एवढे 12 ग्रॅममध्ये, कार्बनच्या 12 ग्रॅममध्ये हे ॲटमची संख्या येते. आणि मग दुसरा कोणताही सबस्टन्स घेतला, त्याचे जर एवढे ॲटम घेतले तर तुम्ही तो किती सबस्टन्स घेतलेला आहे म्हणायचं? 1 मोल एवढा सबस्टन्स घेतलेला आहे. हा व्हिडिओ जास्त वेळा बघा. ह्याच व्हिडिओवरती संपूर्ण केमिस्ट्री अवलंबून आहे. मोलवरती बराचसा भाग मोल आणि मोल कन्सेप्ट
याच्यावरतीच अवलंबून आहे. त्यामुळं सर्वांनी मोल म्हणजे काय हे व्यवस्थित बघायचं आहे. सो दॅट इज अबाउट दी मोल. मोल इज नथिंग बट ए नंबर ऑफ ॲटम्स, आयन्स, मॉलिक्युल्स और पार्टिकल्स और इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट in the substance equal to the number of atoms present in 12 gram of carbon. So that is there about the mole. हे झालं मोलच्या संदर्भामध्ये. आता मोलार मास दुसरी टर्म. बघा मोलार मास. Mass of 1 mole is known as molar mass. Very simple. Mass of 1 mole of a substance is known as molar mass. 1 mole substance म्हणजे किती असतो ते आपण बघितलं. किती असतो तो? तर 6.022 × 10⁻23 एवढे ॲटम्स घ्यायचे त्या सबस्टन्सचे. एवढे ॲटम घ्यायचे आणि त्या ॲटमचं मास म्हणजे किती म्हणायचं? 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याला म्हणायचं आहे मोलार मास. समजलं का? बघा कोणत्याही सबस्टन्सचे किती ॲटम घ्यायला सांगितले? 6.022 × 10⁻23 एवढे ॲटम्स घ्यायचे. कोणत्याही सबस्टन्सचे एवढे ॲटम्स घ्यायचे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? 1 मोल ऑफ सबस्टन्स. एवढे ॲटम खूप मोठी संख्या आहे. एवढे ॲटम जर घेतलेले असतील तर ते काय असतं? किती असतो सबस्टन्स हा? 1 मोल. आणि ह्यांचं मास घ्यायचं. जर या सर्वांचं मास घेतलं मास तर त्याला काय म्हणायचं आहे? मोलार मास. सो मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स which is containing this much number of atoms is known as molar mass, and this is equal to the mass in grams, atomic mass in grams. मग कार्बनचा ॲटॉमिक मास माहिती 12, ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास 16, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1, क्लोरीनचं 35.5. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचे जर एवढे ॲटम घेतले तर त्याला आपण 1 मोल म्हणतो. आणि त्यांचं मास किती असतं ग्रॅममध्ये? ग्रॅममध्ये मास जे काय आहे त्यालाच युनिफाईड मास. ते जर ग्रॅममध्ये घेतलं तर त्याला काय म्हणायचं? मोलार मास. ॲटॉमिक मास युनिट आपण बघितलेलं आहे म्हणजे युनिफाईड मास. क्लोरीनचं युनिफाईड मास असतं 35.5. याचा अर्थ क्लोरीन जर 35.5 ग्रॅम घेतला तर त्यामध्ये क्लोरीनचे एवढे ॲटम असतील कारण त्याला आपण 1 मोल म्हणतो. हायड्रोजनचं मास किती आहे? युनिफाईड मास 1. याचा अर्थ हायड्रोजन जर 1 ग्रॅम घेतला 1 ग्रॅम तर त्यामध्ये हायड्रोजनचे एवढे ॲटम्स असतात. कोणत्याही सबस्टन्सचं जे युनिफाईड मास आहे, कोणत्याही सबस्टन्सचं जे ॲटॉमिक मास आहे ते जर ग्रॅममध्ये घेतलं ग्रॅममध्ये तर त्यामध्ये जी ॲटमची संख्या असते ती एवढीच असते फिक्स. कारण तो सबस्टन्स किती आहे? 1 मोल सबस्टन्स आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम हायड्रोजन घेतलं तर एवढे ॲटम असणार हायड्रोजनची. बघा बरं का. इफ वी टेक 1 gram hydrogen, it is containing 6.022 into 10⁻23 atoms of hydrogen. जर आपल्याला एवढेच ॲटम घ्यायचे असतील 6.022 into 10⁻23 ॲटम्स कशाचे म्हणतोय मी, परंतु आता हे ऑक्सिजनचे, तर ऑक्सिजन हा 1 ग्रॅम घेऊन नाही चालणार. तो किती घ्यावा लागेल, तर जेवढं ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास आहे तेवढं ते असतं 16. म्हणजे 16 ग्रॅम ऑक्सिजन घेतलं तर त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स असतील ऑक्सिजनचे. क्लोरीन किती घ्यावं लागेल आपल्याला,
35.5 ग्रॅम एवढा जर क्लोरीन घेतला तर त्यामध्ये 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स कशाचे असणार आहेत? क्लोरीनचे असतील. क्लोरीनचे तेवढे ॲटम्स असतील. म्हणजे कोणत्याही सबस्टन्स काय घ्यावं लागतं? ॲटॉमिक मास इन ग्रॅम. ॲटॉमिक मास इन ग्रॅम is containing the number of atoms equal to this big number and that is known as molar mass. So mass of 1 mole of substance in gram is known as molar mass. अशा प्रकारे ही दुसरी टर्म आहे मोलार मास. आणि तिसरं नंबर ऑफ मोल्स. तर हे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे पहा. पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिलंय. एक साधा फॉर्म्युला तिथं लक्षामध्ये ठेवायचा आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ मोल्स जर काढायचे असतील कोणत्याही सबस्टन्सचे तर मास इन ग्रॅम्स डिवायडेड बाय मोलार मास त्याचं यांच्याबरोबर रिलेशन आहे. एवढा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आपल्याला कोणत्याही सबस्टन्सचे नंबर ऑफ मोल्स काढता येतात. म्हणजे पहा, समजा आता ऑक्सिजनचं आपण विचारात घेऊया. 16 ग्रॅम म्हणजे किती झालं? 1 मोल. बघा बरं का, 16 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. मग 32 ग्रॅम इक्वल टू किती मोल होईल बरं? हे सहज लक्षात आहे. किती येणार आहे? 2 मोल्स. मग ते 2 मोल्स आपण काढतो कसं बघा? डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स इज इक्वल टू 32 डिवायडेड बाय 16 इट इज इक्वल टू 2. मग हे 32 काय आहे? ग्रॅम. मास इन ग्रॅम आपण घेतलेलं. आणि खाली 16 काय आहे त्याचं? 1 मोल म्हणजे मोलार मास. म्हणजे खाली घेतोय आपण मोलार मास आणि वरती मास इन ग्रॅम. देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ एनी सबस्टन्स इज नथिंग बट इक्वल टू मास इन ग्रॅम डिवायडेड बाय मोलार मास. अशा या 3 टर्म्स आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. कोणकोणत्या 3 टर्म्स बघितल्या? तर पहिली 3 टर्म बघितल्या. पहिली मोल म्हणजे काय, त्यानंतर मोलार मास म्हणजे काय, आणि शेवटी नंबर ऑफ मोल्स कसं काढायचं हे बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरला याच्या पुढचा भाग आपण कंटिन्यू करूयात.